या संदर्भात शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे, तीही पाहूयात। पुण्यातली कायदे सुव्यवस्थेची पकड अत्यंत सैल होत चाललेली आहे। पोलिसांचा धाक नावाची गोष्ट तर आता काही उरलेलीच नाहीये। वारंवार हा प्रश्न उपस्थित केला जातो की पुण्यातल्या ज्या गर्दीच्या जागा आहेत इथे पोलिसांची अधिकची गस्त वाढवली पाहिजे। आजची घटना फक्त गंभीर नाही तर पुण्याच्या संस्कृतीला न शोभणारी आहे। पुण्याच्या पालकमंत्र्यांनी यात लक्ष घालावं आणि पुणे पोलिसांचं नेमकं चाललंय काय यावर पालकमंत्र्यांनी निश्चितपणे त्यांना जाब विचारावेत अशी अपेक्षा आहे। नाही आता मी चॅनेलला समजलंय, मी आयुक्तांशी बोललोय, ताबडतोब संबंधित कोण गुन्हेगारात सापडले पाहिजे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। या शहरात असलं कुठल्याही प्रकार चालू देणार नाही, त्यामुळे मी तशा पद्धतीच्या सूचना दिलेल्या आहेत। तर पुणे या घटनेनं हादरलंय। शिवशाहीत बलात्काराची घटना झाली आहे। पहाटेच्या सुमारास 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती। या बसमध्ये असणाऱ्या अंधाराचा गैरफायदा घेत आरोपीने या तरुणीवरती बलात्कार केलेला आहे आणि त्या ठिकाणावरून पलायन देखील केलेला आहे। आरोपीच्या शोधासाठी पोलिसांकडून पथकं ही वेगवेगळ्या भागामध्ये रवाना करण्यात आलेली आहेत आणि आपण पाहू शकतो ही जी बस आहे ही आता स्वारगेट बस स्थानकात अशा पद्धतीने बॅरिकेडिंग लावून थांबवण्यात आलेली आहे, कारण पोलिसांकडून देखील आता यापुढे या बसची देखील तपासणी केली जाणार, चौकशी केली जाणार आणि आरोपीच्या शोधासाठी पथकही रवाना करण्यात आलेली आहेत आणि ज्यावेळी आरोपीचा शोध लागेल त्यावेळी देखील या बस परिसरात आरोपीला आणलं जाणार। या सगळ्या प्रकरणासंदर्भात आरोपीच्या विरोधात स्वारगेट बस पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आरोपीचा शोध वेगवेगळी पथकं घेत आहेत, मात्र अतिशय धक्कादायक प्रकार हा समोर आलेला आहे, त्यामुळे एकूण या संपूर्ण घटनेचे पडसाद पुणे शहरात देखील उमटताना पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन अभिजित पिसेसह योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे।